नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये। तर आज आपण गोबीचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी बारीक चिरून चॉप करून गोबी घेतलेली आहे। त्यामध्ये एक कॅरेट टाकलेला आहे, नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि जेवढे काही आपल्या वापरात असलेले मसाले आहेत ते मसाले यामध्ये टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे। मिश्रण तयार आहे। आता आपण पीठ मळूया। तर पीठ मळण्यासाठी मी या ठिकाणी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी करत आपल्याला याचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ हे जशी आपण रोज चपाती बनवतो तसंच बनवायचं आहे। तर पीठ आपलं बनवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सॉफ्ट आणि मुलायम असं पीठ तयार झालेलं आहे। तर लगेचच पराठे बनवायला घेऊया। तर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि लाटण्याने याला असं लाटून घ्यायचं आहे। थोडंसं लाटायचं आहे आणि नंतर आपण त्यावरती मिश्रण टाकणार आहोत। ज्या आकाराचा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्या आकाराप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मिश्रण टाकू शकता। तर मी या ठिकाणी पॉकेट पराठा बनवत आहे। तर दोन्ही साइडने फोल्ड करून राहिलेल्या बाजूने देखील याला आपण असं फोल्ड करून घेऊयात आणि व्यवस्थित हातावरती थपथपून घेऊयात आणि नंतर कोरडं पीठ टाकून आपण याला व्यवस्थित लाटून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। तर त्यासाठी पॅन मी या ठिकाणी गरम करायला ठेवलेला होता। पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे। ऑइल टाकायचं आहे आणि एका साइडने भाजून झाल्यानंतर परतून दुसऱ्या साइडने देखील खरपूस असा पराठा आपण भाजून घेणार आहोत। खूप छान आणि टेस्टी पराठा हा लागतो। मुलांच्या डब्यासाठी देखील हा पराठा तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी देखील खाऊ शकता। याला तुम्ही दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा दही चटणी नसेल तरी देखील नुसतं देखील खाऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा।